इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आणि एकदम छान गहऱ्या ध्यानात जावं. अगदी बोलता क्षणी आपलं ध्यान लागेल इतकी शांतता आहे. कोणाच्या माध्यमातून आलात, कसं बसायचं ते माहिती आहे ना ध्यानाला. हातात हात असे घोकून आपल्या मांडीवर ठेवावे आणि डोळे एकदा जेव्हा बंद करता तेव्हा सगळ्यात शेवटीच उघडावे. कृपया खिडकी उघडावी. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत, सहज. पूर्ण ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून आत येते. ऊर्जा आत श्वासात आपल्या टेलबोन पर्यंत, मूलाधार चक्रापर्यंत ऊर्जा. तिथून श्वास बाहेर. जी काही वेदना आहे, जे दुःख आहे कमरेचं, पायांचं, गुडघ्यांचं, ते सगळं निघून गेलंय. श्वास हळूहळू बाहेर. संपूर्ण पायापासून पावलापासून आपलं प्रत्येक अंग अन अंग शिथिल होत जाते. पावलं शिथिल, संपूर्ण पाय, पोटऱ्या, गुडघे, गुडघ्याच्या मागचा भाग, आपल्या मांड्या, आपली मूलाधाराची जागा, संपूर्ण दोन्ही पाय शिथिल, ढिले सोडून द्या मास्टर्स. मूलाधारावर लक्ष. मूलाधार चक्रावर लक्ष द्या. लम. मूलाधार चक्र संपूर्णपणे शिथिल होते. आपल्या घरातील जी मंडळी हॉस्पिटलमध्ये इलाज घेतात त्यांच्यावर, आपल्या सैनिकांवर, आपल्या पंतप्रधानांवर ही प्रोसेस होते. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, संपूर्ण भारतीय सेना, त्यांचे परिवार, आपले परिवार जे आजारी आहेत, ज्यांना गरज आहे, त्यांच्या पायामध्ये ही ऊर्जा जाते. जी काही समस्या आहे, जी काही जखम आहे, तिला हील करण्यासाठी मदत होते. त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने साऱ्या गोष्टी आपोआप घडतात. किंचित मूलाधाराजवळ जळजळ जाणवेल किंवा दुखेल,
लक्ष ऍनसच्या जागी, ऍनसच्या जागेत केंद्रस्थानावर लक्ष द्या. इथून सगळं दुःख आपोआप निघतंय आपलं. फील करा मास्टर्स. इथे झोंबल्यासारखं होतंय काहीतरी सेंटर मध्ये. थोडा खिचाव. राम. दोन्ही मांड्यांमध्ये, कमरेच्या भागामध्ये आपोआप हील होतंय आपल्याला. आपल्याला सिटिंग असं एक सेन्सेशन कमरेच्या तिथे मागे बघा होतंय का. तर खिचा थोडासा. त्याचं सेन्सेशन आपल्याला कानाच्या मागे दोन्ही बाजूला जाणवेल. म्हणजे ही प्रोसेस कशी एकमेकांशी हे अवयव जोडलेले असतात हे आपल्याला याच्यातून सिद्ध होतं. मूलाधार चक्र ज्या कुठल्या विचाराने बिघडलंय, ज्या कुठल्या कृतीनं बिघडलंय, इथेच क्षमा मागून घ्या मास्टर्स. त्या व्यक्तीची, त्या प्रसंगाची. कळत नकळत ही गोष्ट घडली आहे, मला क्षमा कर. मी तुला क्षमा केलीये आणि तूही मला क्षमा केलीये. आपोआप आपल्याला इथले व्हायब्रेशन्स बदललेले दिसतील आणि हे चक्र आता लाईट होतंय. लाईट 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 एकदम हलकं. जी काही नकारात्मकता होती ती आता इथून निघून जाते, दूर होते. जे काही आपले आणि त्या व्यक्तीचे कॉर्ड्स होते ते पूर्णपणे इथे तुटले आहेत.
ते तुटलेले कॉर्ड्स बघा. त्या व्यक्तीचा आपला संबंध संपलेला आहे. दोन्ही हात जोडून त्या व्यक्तीला आशीर्वाद द्या. तुझं कल्याण हो, तुझं सगळं चांगलं हो. मी तुला आशीर्वाद देते, देतो. कुणासाठी कशासाठी मला ठाऊक नाही, पण हे करवून घेतलं जातंय माझ्याकडून. मी फक्त एक माध्यम आहे. बाबा, सगळ्यांवर दया करा आणि सगळ्यांचं कल्याण करा. पायात काटे टोचल्यावर आपल्याला चालता नाही येत. ते काटे तिथेच हलक्या हातानं विलग करावे लागतात, आपल्या पायातून काढून टाकावे लागतात. या क्षणी पूर्ण लक्ष तळपायावर द्या. मनानं आपले दोन्ही तळपाय हळूहळू बघा. आपल्या पायांमध्ये कितीतरी दगड, आठवणींची बारीक बारीक काटे बोचलेले आहेत. सगळ्या जुन्या पान्या आठवणी ज्या त्रास देतात आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून. चिमणी आपलं घर एक एक काडी घेऊन घेऊन जुळवून बांधत असते. अनेक गोष्टींच्या तिला वेदना होतात. तिच्या उरात सल असते आणि पायात अशा असंख्य गोष्टी टोचलेल्या असतात, तरी ती चालत असते, चालत असते, चालत असते. जीव घेणी धावपळ करत असते, धावत असते, शर्यतीच धावावी तशी. दोन्ही पायांवर लक्ष द्या. आपल्या आठवणींचे जे दगड आहेत, छोटे छोटे बारीक बारीक काटे आहेत, इसी क्षण झड जाए. लक्ष तळपायावर. प्रोसेस सुरू आहे. पोटात शूळ उमटेल इतकी ही दिव्य प्रोसेस आहे. तुमच्या पोटात सुद्धा दुखू शकतं या क्षणी. सगळ्या आठवणी, काटे, जे खडे टोचले आहेत पायात, ते खडे बारीक बारीक आपोआप निघतात आहेत.
जसं एखादा ऍसिड टाकल्यावर आपण त्याला स्वच्छ करतो, खराब झालेलं बेसिन, तशा पायातनं सगळ्या या गोष्टी निघतात आहेत. एक दिव्य द्रव दोन्ही पायांवर पसरवल्या गेले, अगदी हलके हलके. आपल्याला आग होणे, त्रास होणे, कमरेच्या मागे सेन्सेशन जाणवे, प्रोसेस पायावर सुरू आहे आणि कमरेच्या तिथे दुखल्यासारखं होईल. पूर्ण लक्ष दोन्ही पावलांवर, दोन्ही पावलांवर लक्ष द्या. आपोआप सगळे गळून पडतात आहे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. दोन्ही पायातून आपले दोन्ही पायाचे तळवे, आई ग, रक्त सुद्धा येतंय काही मातांच्या पायातून, इतक्या त्यांना वेदना जाणवतात आहेत. म्हणजे किती ठेवलं होतं आपण. खूप निघतंय पायाच्या तळपायातून, टाचेतून, चारी बाजूंनी निघतंय. मास्टर्स असे अशी प्रोसेस की आपल्या पायातनं चल तुम्हाला डिस्टर्ब केलं, अळ्या निघतात ना तशा असं निघतंय. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो दोन्ही पायातून निघून गेले. जाऊ द्या मास्टर्स.
एकदम सगळं पायातून निघून जात आहे. मानेच्या तिथे इकडे जाणवत सगळी नकारात्मकता दोन्ही पायातून निघून गेलेली. दोन्ही पायांना बघा. एकदम आपले दोन्ही पायांचे स्नायू हलके शांत एकदम. दोन्ही हात आता आपल्या पायांवरून फिरवा. आणि नेमकं काय जाणवतंय? शांत. अजून शांत बसा. शून्यतेत जा. एकदम शून्यता गहरी शून्य. अजून शून्यता. हृदयाच्या गाभाऱ्यात आपण पोचलो आहोत. पूर्ण शून्यता आपल्या हृदयात अनुभवा.
ओम. 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 एकदम शांत आणि सहज दोन्ही हात आपल्या हृदयावर. 5, 4, 3, 2, 1, 0. डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली सगळेजण सुखी आहेत, सुरक्षित. कल्याण असतं. तथास्तु, तथास्तु. अशी सगळी डीप प्रोसेस आपण घेतो आहोत आणि त्याच्यामुळे एक विनंती जरूर करेन की तुम्ही जितकं जमेल तितकं तुमचं डोनेट करा. म्हणजे कोणाला खाऊ घाला, कोणाला जी मदत लागेल ती हे करा. म्हणजे ते कर्म आपल्याला लागत नाही. तर मी सगळ्यांना विनंती करते ज्याला जे तुम्हाला देता येईल, कोणाला भूकेजला असेल, तुम्हाला जे असेल तुमच्या हातात, एक फळ असेल तर एक फळ द्या, काहीतरी द्या, पण कोणाला ना कोणाला काहीतरी वस्तू जरूर द्या. आज तर आपले कित्येक असे कर्म निघत होते पायाच्या तळव्यामधून. जशा अळ्या निघतात ना, तसे ते मास्टर्सने दाखवले की तसे ते निघत होते. मला वाटतं की तुम्हाला त्याची जाणीव काही झाली का? मला तळव्यातून नाही जाणवलं, पण उजवी पोटरी माझी दुखायला लागली होती आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या पोटरीमधून निघालं निगेटिव्हिटी. कोटी कोटी प्रणाम. ध्यान एकदम सुंदर झालं आणि आज इतका जोरात धक्का बसला होता, मी पडते का काय इतका जोरात धक्का बसला होता मला. म्हणजे आतापर्यंत कधीच असं झालं होतं, पण प्रमाण कमी होतं, पण आज खूपच जोरात असं धक्का बसल्यासारखं झालं. ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की अंतर्भागाला तुम्हाला त्रास होतोय वगैरे, तर खरोखरच आज तशा प्रकारचा त्रास होत असताना त्यांनी हे ध्यान घेतलं. आता ही इतकी आतली गोष्ट आहे तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी ती त्याबद्दल ध्यानात्म व्यक्त केली. त्याचं मला खरंच कौतुक वाटलं. ध्यान अप्रतिम, ध्यानाबद्दल कुठलेच संशय नाही. परंतु काय काय वेळेला मनाशी एक एक प्रश्न येतात की अजून आम्हाला त्या ध्यानात जेवढं काय काय जणांना कुठले कुठले अनुभव येतात तेवढे अनुभव आमच्यापर्यंत येत नाहीत. म्हणजे माझ्यासाठी येत नाहीत. पण त्यांच्या ध्यानामध्ये कमतरता कुठली नाहीये. सगळं चांगलं ध्यान करतात, जीव ओतून त्या करतायत, याबद्दल शंका नाही. श्रोताताई धन्यवाद.